नमस्कार. आज आपण करणार आहे नारळ पौर्णिमा स्पेशल नारळ वडी करणार आहे. तर 1 महिना वडी टिकती हे ह्या पद्धतीने केली तर. आणि सुक्या नारळापासून करणार आहे, वाल्या नारळापासून करणार नाही. ते चवीला भन्नाट अशी होती. सविस्तर रेसिपी सांगणार आहे. रेसिपीला सुरुवात करू. हे 2 वाट्या बुरादा घेतलेला आहे. बुरादा असं कोणत्याही दुकानात भेटतंय. बुरादा नसेल तर खोबरं खिसून घेतलं तरी चालतं. ह्या वाटीने 2 वाट्या घेतलेल्या आहेत. हे कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि एकदम बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनिटासाठी भाजून घेणार आहेत बुरादा. एकदम बारीक ठेवायचा, गॅस मोठा ठेवायचा नाही, कारण पटकन असं करपत आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे एकसारखं सगळं भाजलं जाते. मग ह्या पद्धतीने सगळं एकसारखं भाजलेलं अजिबात त्याला करपून द्यायचं नाही आहे. एकसारखं भाजून झालं की त्यामध्ये पाऊण वाटी साखर टाकणार आहे. साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकायचं. मी 2 वाट्या बुरादा घेतलेला आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 1 वाटी टाकायची. मी पाऊण वाटी टाकलेली. हे परफेक्ट मेजरमेंट होते. 2 मिनटं साखर चांगली मिक्स करून झालं की त्यामध्ये 3 चमचे दूध टाकून घेतलेलं आहे. दूध थोडं थोडं करून टाकायचं, एकदम जास्त टाकायचं नाही. 3 चमचे दूध टाकले की सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथं कारण साखरला पाणी सुटते आपल्या, त्यामुळे दूध थोडंसं टाकायचं. अजून 3 चमचे दूध टाकून घेतलेलं आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता साखरला आपल्या पाणी सुटतंय बघा. ह्या पद्धतीने साखरला पाणी सुटलं की असं ओलसर मिश्रण झालेलं आहे आपलं. थोडं थोडं टाकलं मग आपला अंदाज येत आहे. एकूण मी अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे बघा. असं गोळा झाला पाहिजे. 10 ते 12 मिनटामध्ये चांगलं तयार होतं. असा गोळा तयार झाला की त्यात 2 चमचे तूप टाकायचं. तूप टाकलं म्हणजे चवीला खूप छान अशी वडी लागते. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतंय. ह्या पद्धतीने सगळं चांगलं तूप मिक्स झालं की जास्त वेळ काय ठेवायची गरज नाही. आता हे आपलं मिश्रण तयार झालं आहे. गॅस बंद करायचा आणि बंद गॅस करून त्यात 1 छोटा चमचा विलायची पावडर टाकायची. विलायची पावडर मिक्स करून घेतली की बटर पेपर टाकलेला आहे का ताटामध्ये आणि त्यावर सगळं एकसारखं मिश्रण पसरून घेणार आहे. कारण जसं थंड होईल तसं ते असं मोकळं मोकळं होतं आहे. त्यामुळे ते पटपट असं एकसारखं थापून घेणार आहे. मग ह्या पद्धतीने सगळं एकसारखं थापलेलं आहे. आणि तुमच्याकडे बटर पेपर जर नसेल तर थोडंसं तूप लावायचं प्लेटला आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं. म्हणजे पटकन अशी वडी सेट झाली की तयार होती बघा. असं उलटं आणि दाबून एकसारखं करून घ्यायचं. थोडीशी बदामाची कतरून टाकलेली ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतं. नाहीतर बदाम ड्रायफ्रूट कोणते आवडते ते टाकलं तरी चालतं. तर याला 10 मिनटासाठी ठेवायचं. जास्त काही सेट होण्याची ठेवायची गरज नाही आहे. हे चांगलं 10 मिनटं शट झालं की ह्याला कट करून घेणार. जसे आपल्या वड्या पाहिजे तशा कट करून घ्यायच्या. मग कट करण्यावरून कळतं की छान अशी वडी तयार झाली. सगळ्या एकसारखी अशी वड्या कट करून घेणार आहे. या पद्धतीने तुम्हाला तोडून दाखवते की छान अशी वडी तयार झाली. आणि या पद्धतीने जर वड्या केल्या तर 1 महिना टिकती. आणि परफेक्ट मेजरमेंटने केली आणि सुक्या नारळापासून जर केली तर चवीला भन्नाट अशी होती. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.